गुड आफ्टरनून. आज आपण मॅन्युअर ऑफ ॲनिमल ओरिजिन या संदर्भात आपण बघला. तर मॅन्युअर ऑफ ॲनिमल ओरिजिन, ठीक आहे. तर म्हणजे प्राण्यापासून तयार केलेलं असणारे खते, प्राण्यांपासून जे काही ॲनिमल्स आहेत, प्राणी आहेत, तर प्राण्यांपासून जे खते तयार केले जातात त्याचं आज आपण माहिती घेणार आहोत, ठीक आहे. तर ब्लड मिल, बोन मिल, फिश मॅन्युअर. ब्लड मिल म्हणजे प्राण्यांचं असलेलं रक्त, म्हणजे उदाहरणार्थ समजा जे की स्लॉटर हाऊस म्हणतात, कत्तलखाने असतात. तर कत्तलखान्यामधून जी मोठमोठी जनावरं त्याच्यामध्ये कत्तलखान्यामध्ये मारली जातात किंवा त्यांची चिरफाड केली जाते, तर त्या जनावरांचं जे ब्लड आहे, रक्त, तर ते रक्त आहे, तर त्या रक्तापासून आपण या ठिकाणी खत तयार केले जातात. तर ते आले ब्लड मिल. त्याच्यानंतर आली बोन मिल. बोन म्हणजे हाडं. तर ते जनावरांचे हाडं असतात, स्लॉटर हाऊसमधले जनावरांची जी हाडं असतात, तर त्या हाडांपासून जे खतं केली जातात त्याला बोन मिल म्हटले जातात. त्याच्यानंतर तिसरं आलं फिश मिल. फिश मिल म्हणजे काय की मासे असतात, जे मासे खाण्यायोग्य नसतात किंवा माशांचा जो खराब पार्ट असतो, तर तो खराब पार्ट बाहेर टाकला जातो किंवा ते मासे वाळवले जातात आणि त्याच्यापासून पुन्हा खतं तयार केली जातात, त्याला म्हटलं जातं फिश मिल. तर ते ब्लड मिल, बोन मिल आणि फिश मिल, तर हे 3 प्रकार आले. ह्याच्यामध्ये आपल्याला बघा की ह्या गोष्टीमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट असलेली एवढेच आहेत की ब्लड मिलमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम याचं प्रमाण किती आहे. बोन मिलमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम याचं प्रमाण किती आहे. फिश मिलमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम याचं प्रमाण किती आहे. या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. तर बाकीकडे आपण न लक्ष देता याचं प्रमाण कसं आहे हे आपण बघायचं आहे. तर बघा, ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय म्हणलं तर ब्लड मिल, मॅन्युअर ऑफ ॲनिमल ओरिजिन, प्राण्यांपासून तयार करण्यात आलेलं मॅन्युअर. त्याच्यामध्ये आहे पहिला ब्लड मिल. तर ब्लड मिलमध्ये काय म्हणतं बघा की इट इज अ ब्लॅक डार्क क्लॉटेड or gritty sort of a powder which decomposes very quickly and it is effective on all crops in all type of soil. Blood means, तर ठीक आहे. तर ते काय म्हणजे ड्राय क्लॉटेड, ठीक आहे. तर आपण जे असं जनावरांचं जे रक्त असतं, तर बराच वेळ जर ते तसंच सांडून एका ठिकाणी राहिलं तर ते ब्लॅक होतं, म्हणजे त्याचा कलर हा काळा कलर पडतो, ठीक आहे. तर ते क्लिटी सॉर्ट और पावडरी फॉर्म, तर त्यानंतर पावडरमध्ये तयार होतं, ठीक आहे. तर तर ते काय असतं, ते डिकम्पोज, म्हणजे त्याचं जे आहे डिकम्पोजिशन ज्याला आपण म्हणू, म्हणजे त्याच्यापासून जे इफेक्टिव्ह फॉर ऑल क्रॉप्स, म्हणजे सर्व प्रकारच्या वनस्पतींसाठी, सर्व प्रकारच्या क्रॉपसाठी हे जास्तीत जास्त इफेक्टिव्ह असतं. डिकम्पोजिशन म्हणजे ते कुजलं जातं, लवकरात लवकर कुजलं जातं आणि ते सर्व वनस्पतींसाठी उपयोगी असतं. तसेच ते सर्व प्रकारच्या मातीमध्ये सुद्धा उपयोगी केलं जातं. तर ते इट इज इफेक्टिव्ह फॉर ऑल टाईप्स ऑफ क्रॉप अँड इट इज इफेक्टिव्ह इन ऑल टाईप ऑफ सॉइल्स. सगळ्या प्रकारच्या मातीमध्ये, त्याच्या सगळ्या प्रकारच्या क्रॉप्समध्ये जास्तीत जास्त इफेक्टिव्ह असलेलं आहे ते आहे ब्लड मिल. तर बघा की ब्लड मिलमध्ये काय काय आहे, तर त्याच्यामध्ये 10 ते 12% नायट्रोजन, 1 ते 1.5% पोटॅशियम आणि 0 ते 6%, 1 ते 1.5% आहे फॉस्फरस. 10 ते 12% नायट्रोजन, 1 ते 1.5% फॉस्फरस आणि 0.6 ते 0.8% पोटॅशियम. लक्षात घ्या, नायट्रोजनची संज्ञा आहे N, फॉस्फरसची संज्ञा आहे PTO5 आणि पोटॅशियमची संज्ञा आहे K2O. तर त्याच्यामध्ये 10 ते 12%, ब्लड मिलमध्ये 10 ते 12% नायट्रोजन, 1 ते 1.5% फॉस्फरस आणि त्यामध्ये दिसत असेल किंवा नसेल तर तुम्हाला सांगतो की 0.6 ते 0.8% पोटॅशियम, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. सेकंड आहे बोन मिल. बोन मिल म्हणजे हाडापासून तयार केलेलं असलेले खतं, जनावरांच्या हाडापासून तयार केली जाणारी खतं. तर बघा की बोन मिल्समध्ये काय म्हणले की बोन्स आर इम्पॉर्टंट सोर्स ऑफ मॅन्युअर अँड सप्लाय कॅल्शियम, फॉस्फरस अँड नायट्रोजन. बोन्स म्हणजे हाडं. इट इज अ इम्पॉर्टंट सोर्स ऑफ
इट इज इम्पॉर्टंट सोर्स ऑफ मॅन्युअर. त्याच्यापासून खतं तयार करण्याचा एक महत्त्वाचा सोर्स किंवा महत्त्वाचा भाग आहे. तर कशासाठी महत्त्वाचं आहे, तर त्याच्यामधून काय काय घेतलं जातं, तर त्याच्यामधून कॅल्शियम, फॉस्फरस आणि नायट्रोजन हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे खते या ठिकाणी बोन मिल्समधून मिळत असतात. पुन्हा काय म्हणलं की ते आर रिड्यूस्ड टू पावडरी बिफोर दे आर अप्लाइड टू द सॉईल ॲज अ मॅन्युअर. ठीक आहे. तर ते बोन मिल्स असतात किंवा ते हाडं असतात, तर त्या हाडांचा चुरा केला जातो. त्या हाडांचा बारीक बारीक चोरा केला जातो बिफोर अप्लाइंग, म्हणजे ते आपण त्याचा वापर करण्याच्या अगोदर त्या हाडांचा चुरा केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्टिकल्स स्मॉलर दॅन 25 mm आर सुटेबल फॉर यूज ॲज अ मॅन्युअर. 25 मायक्रोमीटरपेक्षा ते लहान ते चुरा केला जातो. 25 मायक्रोमीटरपेक्षा, कारण त्याच्यापासूनच पुन्हा खतं तयार केली जातात. बघा, आपल्याला काय सांगायचं आहे की जे वेस्ट असतं, जे वेस्ट आणि कचरा म्हणून ज्याचा जो निर्माण होतो, तर त्या सगळ्यांपासून खतं तयार केली जातात, सगळ्यापासून मॅन्युअर्स तयार केली जातात आणि ती आपल्या जमिनीमध्ये, आपल्या शेतामध्ये त्याचा उपयोग केला जातो. तर त्याच्यामध्ये काय म्हटले बघा की पार्टिकल्स स्मॉलर दॅन 25 mm आर सुटेबल फॉर यूज ॲज अ मॅन्युअर. 25 मिली मायक्रोमीटरपेक्षा लहान असलेले त्याचा चोरा केला जातो, त्याचा भोगा केला जातो आणि ते आपल्याला खतं म्हणून उपयोगी येऊ शकतात. तुम्हाला काय म्हणले की त्याच्यामध्ये 3 ते 4% नायट्रोजन, 20 ते 25% फॉस्फरस आणि 7 ते 9% सायट्रेट सोल्युबल, 28% लाईम सोल्युशन. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय बघा की नायट्रोजन आणि फॉस्फरस जास्त प्रमाणात आहे. 3 ते 4% नायट्रोजन आणि 20 ते 25% फॉस्फरस ह्याच्यामध्ये आहे. 3 ते 4% नायट्रोजन आहे आणि 20 ते 25% फॉस्फरस ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यानं काय म्हटले बघा की द स्टीम्ड बोन डिकम्पोज मोर रॅपिडली बट इट्स रिमूव्ह सम नायट्रोजन बट इन्क्रीज फॉस्फरेटिक ॲसिड अँड लाईम कंटेंट. ठीक आहे. तर हे जे गोष्टी आहेत हे जास्त इम्पॉर्टंट नाहीत. तर स्टीम्ड बोन म्हणजे जे वाफेवरती बोन निघायला असतात बाहेर, ते जास्त त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण असेल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा सगळ्यात शेवटी काय म्हणले की इट इज मेनली यूजफुल फॉर पॅडी अँड फ्रूट क्रॉप. पॅडी म्हणजे भात. तर ते जे बोन मिल आहे इट इज मेनली यूज फॉर पॅडी अँड फ्रूट क्रॉप्स, म्हणजे भातासाठी आणि जी फळं आहेत तर फळासाठी हे विशेष करून उपयोगी असेल. आणि त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण आहे 3 ते 4% आणि 20 ते 25% त्याच्यामध्ये आहे फॉस्फरस. हे जास्त लक्षात ठेवा. त्याचं काय म्हणते की इट मे बी अप्लाइड ॲट द टाईम ऑफ सोविंग ऑर प्लांटिंग. इट मे बी अप्लाइड म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन असेल किंवा ते आपल्या जमिनीला कधी दिलं जाईल, तर ॲट द टाईम ऑफ सोविंग म्हणजे पेरणीच्या वेळी, किंवा प्लांटिंग म्हणजे सुद्धा लागवडीच्या वेळी किंवा पेरणीच्या वेळी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा फिश मॅन्युअर. बघा, तर फिश मॅन्युअर म्हणजे काय, जे की मासे असतात तर त्याच्यापासून जे खतं तयार केले जातात त्याला म्हणलं जातं फिश मॅन्युअर. तर बघा त्याच्यामध्ये काय म्हणले की दिस मॅन्युअर इज अवेलेबल इन अ लार्ज क्वांटिटीज वेअर फिश ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड. तर काही ठिकाणी काय केलं जातं की जी मासे आहेत तर त्याच्यामध्ये जे फिश ऑइल असते किंवा माशापासून जे तेल निर्माण होतं, तर ते तेल त्या माशामधून अगोदर बाहेर काढलं जातं आणि ती मासे वाळवले जातात आणि ते वाळवलेली मासे असतात ते कशाचे काम नाहीत, तर त्या वाळवलेल्या माशांपासून या ठिकाणी खतं तयार केली जातात. त्या वाळवलेल्या माशापासून या ठिकाणी खतं तयार केली जातात. काय म्हणले की द मॅन्युअर इज अवेलेबल इन अ लार्ज क्वांटिटीज वेन फिश ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड. तर त्याच्यामधून जर फिश ऑइल एकदा बाहेर काढलं तर त्यापासून जे मॅन्युअर तयार होणार आहे दॅट इज अवेलेबल इन अ लार्ज क्वांटिटीज. या ठिकाणी जे मॅन्युअर अवेलेबल होणार आहे ते खूप जास्त प्रमाणात असेल. इट इज अवेलेबल इन अ लार्ज क्वांटिटीज. हे खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी मॅन्युअर्स अवेलेबल असतील. फिश मॅन्युअर. तर फिश मॅन्युअर दिस मॅन्युअर इज अवेलेबल इन अ
large quantity when fish oil is extracted. Depend upon the type of fish, their मॅन्युरियल कन्स्ट्रक्शन व्हॅरीज फ्रॉम. ठीक आहे. तर कोणत्या प्रकारचे फिश असतील, कोणत्या प्रकारचं फिश आहे, त्याचा कोणता प्रकार आहे, त्याच्यावरती त्याचं मॅन्युअल स्ट्रक्चर व्हॅरीज होत असतं किंवा ते बदलत जातं. तर बघा त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की तर फिश मॅन्युअरमध्ये काय आहे तर 4 ते 10% नायट्रोजन, 3 ते 9% फॉस्फरस आणि 0.3 ते 1.5% पोटॅशियम. यामध्ये 4 ते 10% नायट्रोजन, 0.3 ते 9% फॉस्फरस, 0.3 ते 1% पोटॅशियम असं त्याच्यामध्ये प्रकार असतो. दिस इज ॲडमिक्चर ऑफ सँड अँड इट इज डायरेक्ट ऑन सी साईड. तर काय केलं जातं की समुद्राच्या जे आजूबाजूचा जो परिसर असतो तर त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी ते मासे वाळवून ठेवले जातात. त्याच्यामध्ये 4 ते 10% नायट्रोजन आहे, 3 ते 9% फॉस्फरस आहे आणि 0.3 ते 1.5% पोटॅशियम आहे. तर ते समुद्राच्या किनाऱ्याला किंवा समुद्राच्या बाजूच्या परिसरामध्ये या ठिकाणी ती मासे वाळवून ठेवले जातात आणि त्याच्यापासून फिश मॅन्युअर तयार केलं जातं. त्याच्यानंतर काय म्हटले बघा की द बॅड स्मेलिंग इज रॅदर ऑब्जेक्टिव्हल इन हँडलिंग. तर त्याचा जो वास आहे तो खराब येत असतो. त्याच्यानंतर इट इज रिच इन बोथ नायट्रोजन अँड फॉस्फरस. तर नायट्रोजन आणि फॉस्फरसमध्ये ते जास्त प्रमाणात आहे आणि ते क्विक ॲक्टिंग असतं. इट इज सुटेबल फॉर ऑल क्रॉप्स अँड सॉईल. सर्व प्रकारच्या पिकांमध्ये आणि सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये या ठिकाणी ते सुटेबल आहे. त्याच्यानंतर काय म्हटले की इट इज फेवरेबल फॉर कोकोनट ट्रीज स्पेशली. तर कोकोनट ट्री म्हणजे काय, नारळाची जी झाडं असतात तर नारळाच्या झाडांसाठी असं या ठिकाणी फिश मॅन्युअर हे जास्त फेवरेबल आहे. म्हणजे अशा प्रकारचं फिश मॅन्युअर जे आहे ते कोकणामध्येच असं आपल्याला पाहायला बघतं. आणि त्याच्यामध्ये हे जे कंटेंट्स आहेत तर ते स्पेशली त्याच म्हणजे बघा की जे नारळाचे झाड आहे तर नारळाच्या झाडांसाठीच त्याचा कंटेंट हा जास्तीत जास्त यूजफुल आहे किंवा युटिलाइज करू शकतो आपण. आणि त्याच्यानंतर काय म्हटलं की इट शुड बी प्रेफरेबल बी पावडरी बिफोर यूज. तर ते पावडरमध्ये तर ते जे फिश असतात ते जे मासे असतात ते पावडरमध्ये कन्वर्ट केले जातात. म्हणजे ते कुटले जातात किंवा त्याची बारीक बारीक पावडर तयार केली जाते आणि ते आपल्या ज्या कोकोनट ट्रीज आहेत म्हणजे नारळाची झाडं आहेत तर नारळाच्या झाडांना तो दिले जातात. त्याच्यानंतर बघा की नेक्स्ट काय म्हटले की बेनिफिट ऑफ ऑर्गॅनिक मॅन्युअर्स. तर ऑर्गॅनिक मॅन्युअर्स जे आहेत, ऑर्गॅनिक जी खतं आहेत त्याचं बेनिफिट, त्याचा फायदा काय आहे. पहिला फायदा काय आहे की ऑर्गॅनिक मॅन्युअर मेंटेन सॉईल फर्टिलिटी ॲज दे कंटेन इसेन्शियल न्यूट्रियंट्स अँड प्रोव्हाइड अ बॅलन्स सोर्स ऑफ न्यूट्रियंट्स फॉर क्रॉप. ऑर्गॅनिक मॅन्युअर्स, तर हे जे ऑर्गॅनिक मॅन्युअर्स असतात तर ते कशासाठी उपयोगाचे आहेत तर त्याच्यामुळे इट मेंटेन सॉईल फर्टिलिटी. जमिनीची जी पोषकता आहे तर त्याच्यामुळे ती पोषकता या ठिकाणी मेंटेन करून ठेवली जाते. जमिनीची आपली जी पोषकता आहे ती पोषकता या ठिकाणी मेंटेन म्हणजे स्थिर करून ठेवली जाते. नंतर काय म्हटले की दे कंटेन इसेन्शियल न्यूट्रियंट्स. त्याच्यामध्ये इसेन्शियल्स म्हणजे गरजेचे न्यूट्रियंट्स पोषक तत्वे असतात. अँड प्रोव्हाइड अ बॅलन्स सोर्स ऑफ न्यूट्रियंट्स फॉर क्रॉप. आणि ते जे आहे ते बॅलन्स सोर्स ऑफ न्यूट्रियंट्स जे क्रॉपसाठी की जे पिकासाठी गरजेचे असलेले बॅलन्स सोर्स म्हणजे योग्य पोषक तत्वे या ठिकाणी ते पिकासाठी देत असतात. बॅलन्स सोर्स ऑफ न्यूट्रियंट्स इट्स विल बी प्रोव्हाइडेड फॉर द क्रॉप. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की ऑर्गॅनिक मॅन्युअर्समुळे त्या ठिकाणची सॉईलची फर्टिलिटी या ठिकाणी वाढवली जाते किंवा मेंटेन राखली जाते, स्थिर राखली जाते. नेक्स्ट काय म्हणले बघा की मॅन्युअर इन्क्रीजेस ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट अँड हेन्स इम्प्रूव्ह द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ सॉईल. तर मॅन्युअर्स असतात ना तर ते काय करतात की सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण जे आहे त्या ठिकाणी वाढवलं जातं. मॅन्युअर्समुळे सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण या ठिकाणी वाढलं जातं. त्याच्यानंतर काय केलं की इट इम्प्रूव्ह द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. म्हणजे
मातीचे असलेले जे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, मातीसाठी ज्या गरजेच्या आणि मुख्य वैशिष्ट्य आहेत, तर ते सुद्धा वाढवले जातात. इट मेंटेन द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ सॉईल. इट बाइंड सॉईल पार्टिकल स्ट्रक्चरल into structural unites called aggregates. Organic manure increase humus content and hence improve the water holding capacity of the soil. Humus जर ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय पदार्थ असतात त्याला ह्युमस सुद्धा म्हटलं जातं, किंवा सेंद्रिय घटक वाढवून त्याला ह्युमस म्हटलं जातं. तर ह्युमस हा सेंद्रिय घटकाचा सर्वात लहान घटक असतो, त्याला ह्युमस असं म्हणतात. त्याच्यामुळे काय होतं की इट इम्प्रूव्ज द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, म्हणजे पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती क्षमता या ठिकाणी वाढवली जाते. इट इम्प्रूव्ज द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता या ठिकाणी वाढवली जाते. नंतर काय म्हटलं आहे की थर्ड नंबर, सरफेस रन ऑफ अँड इरोजन आर रिड्यूस्ड बाय ऑर्गॅनिक मॅन्यूर ॲज देअर इज अ गुड इनफिल्ट्रेशन. सरफेस रन ऑफ म्हणजे काय म्हटले की ह्याच्यामुळे जे जमिनीची धूप आहे तर ती धूप या ठिकाणी कमी केली जाते. किंवा इरोजन, रन ऑफ, इरोजन म्हणजे एकच, इरोजन आणि रन ऑफ म्हणजे जमिनीची होणारी धूप. तर जमिनीची जी धूप आहे ती या ठिकाणी कमी केली जाते. रिड्यूस्ड बाय ऑर्गॅनिक मॅन्यूर ॲज दे इज गुड इनफिल्ट्रेशन. तर त्यामध्ये काय म्हटलं की वॉटर होल्डिंग कपॅसिटी म्हणजे जे पाणी आहे ते पाणी इनफिल्ट्रेट म्हणजे जास्तीत जास्त पाणी आतमध्ये मुरण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढलं जातं. इट हॅविंग अ गुड इनफिल्ट्रेशन म्हणजे पाणी मुरण्याची, पाणी धरून ठेवण्याची क्षमता ह्या मॅन्यूरच्या यूजमुळे, मॅन्यूरच्या वापरामुळे या ठिकाणी वाढली जाते. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे थर्ड नंबर, सरफेस रन ऑफ अँड इरोजन आर रिड्यूस्ड बाय ऑर्गॅनिक मॅन्यूर ॲज दे इज गुड इनफ. 4 नंबर काय म्हटले की ऑर्गॅनिक मॅन्यूर सर्व्स ॲज अ स्टोअर हाऊस ऑफ नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, thereby helps for supplying for this nutrient to higher plants. तर ऑर्गॅनिक मॅन्यूर जे असतात किंवा जे मॅन्यूर्स असतात म्हणजे सेंद्रिय घटक, तर सेंद्रिय घटक काय आहे तर त्याच्यामध्ये सोर्स ऑफ, तर त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर. नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर हे जे घटक आहेत तर त्याचं प्रमाण या ठिकाणी सर्वाधिक जास्त असतं. आणि इट सप्लायज न्यूट्रिएंट्स ऑफ दिस फॉर दी हायर प्लॅन्ट्स. हायर प्लॅन्ट म्हणजे जे उंच उंच वनस्पती जातात तर त्यांच्यासाठी न्यूट्रिएंट सप्लायज, पोषक तत्वांची सप्लायज ही सर्वाधिक जास्त केली जाते. त्याच्यानं काय म्हणजे 5 नंबर, इट इज अ फूड सोर्स ऑफ सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझम विच इन्क्रीज द ग्रोथ ऑफ देम. फूड सोर्स ऑफ म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, जे लहान लहान घटक असतात तर त्यांच्यासाठी फूड सोर्स ऑफ म्हणजे त्याच्यासाठी एक खाद्य म्हणून या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅन्यूरचा उपयोग केला जातो. इट इज अ फूड सोर्स, त्यांच्यासाठी ते खाद्य म्हणून सुद्धा या ठिकाणी काम करतं. त्याच्यानंतर काय म्हणले बघा, दिस बाय हेल्प ऑफ सप्लाय ऑफ दिस न्यूट्रिएंट्स टू द हायर प्लांट्स. इट इज अ फूड सोर्स ऑफ सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझम विच इन्क्रीज द ग्रोथ ऑफ देम. तर या ठिकाणी फूड सोर्स ऑफ म्हणजे सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तर त्यांच्यासाठी फूड्स म्हणून, त्याच्यामध्ये एक खाद्यपदार्थ म्हणून या ठिकाणी त्याचा उपयोग होतो. डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅन्यूर सर्व्स द 3 फंक्शन ऑफ मायक्रोफ्लोरा. ठीक आहे, तर ऑर्गॅनिक मॅटर्स आहे, सेंद्रिय पदार्थ आहे तर त्याचं डिकम्पोजिशन म्हणजे या ठिकाणी कुजवले जातात, डिकम्पोज केले जातात. तर त्याच्यामुळे काय काय होतात बघा. 1 नंबरला काय होतं की प्रोव्हाइडिंग एनर्जी फॉर ग्रोथ. मायक्रोफ्लोरा म्हणजे वनस्पतींसाठी त्या मॅन्यूरचा काय काय उपयोग होतो. तर पहिल्यांदा काय होतं की इट प्रोव्हाइड एनर्जी फॉर ग्रोथ. एनर्जी म्हणजे त्याच्यासाठी शक्ती प्रोव्हाइड करतं, तर त्याच्या वाढीसाठी या ठिकाणी शक्ती देतं, जास्तीत जास्त एनर्जी देतं. सेकंड काय म्हणलं की सप्लाय कार्बन फॉर द फॉर्मेशन ऑफ सेल मटेरियल्स. तर त्याच्यामध्ये सेल मटेरियल्स, वनस्पतीमध्ये जे पेशी आहे तर पेशी निर्माण होण्यासाठी कार्बन आहे तर कार्बनचं जास्तीत जास्त या ठिकाणी सप्लाय केला जातो. थर्ड नंबर काय म्हणते की प्रोव्हाइड न्यूट्रिएंट नीड फॉर सेल ग्रोथ. तर जे न्यूट्रिएंट्स लागतात, वेगवेगळे जे पोषक तत्त्वे लागत असतात तर त्याची गरज या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅन्यूर्समधून भागवली जाते. त्याच्यानंतर काय म्हणले बघा 6 नंबर, प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर benefited by physiological action of some organic material
दॅट आर डिरेक्टली टेकन बाय द प्लॅन्ट. फिजिओलॉजिकल म्हणजे चयापचय क्रिया होण्यासाठी, त्या वनस्पतीच्या ज्या फिजिओलॉजिकल ॲक्शन्स आहेत तर ते होण्यासाठी सुद्धा ऑर्गॅनिक मॅन्युअर्स लागत असतात. नंतर काय म्हटले की ऑर्गॅनिक मॅन्युअर्स हेल्प इन इफेक्टिव्ह यूज ऑफ इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर आणि इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स असतात. तर आपण जे वनस्पतीला आपण जे युरिया, सुफला हे जे खतं देत असतो तर त्या खतांचा इफेक्टिव्ह यूज म्हणजे योग्य तऱ्हेने त्याचा वापर होण्यासाठी या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅन्युअर्सचा उपयोग या ठिकाणी केला जातो. म्हणजे इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आपण जे युरिया, सफला हे ज्या फर्टिलायझर्स वापरत असतो, सुफला वगैरे, तर ते फर्टिलायझरचा योग्य तऱ्हेने यूज होण्यासाठी, योग्य तऱ्हेने वापर होण्यासाठी ऑर्गॅनिक मॅन्युअर या ठिकाणी त्याचा वापर केला जातो किंवा ऑर्गॅनिक मॅन्युअर ह्या पिकांसाठी दिलं जातं. त्याच्यानंतर काय म्हटलं बघा, दिस आर बेनिफिशियल फॉर व्हेरियस सॉईल प्रोसेसेस लीड्स टू सॉईल फॉर्मेशन. म्हणजे मातीची निर्मिती होण्यासाठी सुद्धा ऑर्गॅनिक मॅन्युअर या ठिकाणी लागतात. समजा शेण आहे तर शेण आहे तर त्याचं कुजलं जाऊन त्याचं डिकम्पोजिशन होऊन त्याचं पुन्हा मातीत रूपांतर होतं. ठीक आहे, तर ऑर्गॅनिक मॅन्युअरचं कन्व्हर्जनसुद्धा या ठिकाणी मातीत होत असतं. तर बघा ह्याच्यामध्ये की प्रोव्हाइड एनर्जी फॉर सोर्स, प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, बेनिफिशियल फॉर फिजिकल ॲक्शन्स, आणि ऑर्गॅनिक मॅन्युअर हेल्प्स इन इफिशियंट यूज ऑफ इनऑर्गॅनिक फर्टिलायझर. त्याच्यानं काय म्हटले की दीज आर बेनिफिशियल फॉर व्हेरियस सॉईल प्रोसेसेस लीड्स टू सॉईल फॉर्मेशन. तर ह्याच्यामधून सॉईल फॉर्मेशन म्हणजे मातीची सुद्धा निर्मिती या ठिकाणी यामधून केली जाते. व्हेरियस सॉईल प्रोसेसेस लीडिंग टू सॉईल फॉर्मेशन, मातीची निर्मिती होण्यासाठी सुद्धा या ऑर्गॅनिक मॅन्युअरचा उपयोग केला जातो. ऑर्गॅनिक मॅन्युअर हेल्प्स इन इफिशियंट यूज ऑफ इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. तर इनऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे काय, युरिया, सुफला वगैरे जे फर्टिलायझर्स असतात तर त्याचा यूज इफिशियंट यूज होण्यासाठी, त्याचा वापर होण्यासाठी सुद्धा ऑर्गॅनिक मॅन्युअर या ठिकाणी यूज केले जातात, वापर केला जातो. त्याच्यानंतर काय म्हणले बघा 9 नंबर बघा की ऑर्गॅनिकली ग्रोन क्रॉप्स आर बिलिव्ड टू प्रोव्हाइड मोर हेल्दी आणि न्यूट्रिशनली सुपेरियर फूड फॉर ह्युमन. तर आता बघा की सध्याची परिस्थिती काय माहिती आहे का की सेंद्रिय शेतीकडे सर्वाधिक जास्त लोक वळलेले आहेत. तर सेंद्रिय शेती काय आहे की सेंद्रिय शेतीमधून जे पिकं निर्माण केली जातात, जे पिकं उगवली जातात तर ते पिकं मनुष्यासाठी, माणसांसाठीही जास्तीत जास्त किफायतशीर असतात. त्याचा चांगल्या प्रकारे आपल्या शरीरावरती त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला जातो, जास्तीत जास्त किफायतशीर असतात. म्हणून आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काय केलं जातं की ऑर्गॅनिक सेंद्रिय शेतीला पर्याय किंवा सेंद्रिय शेतीचाच वापर या ठिकाणी जास्त प्रमाणात केला जातो. नंतर काय म्हणले बाय की 10 नंबर, दिस हेल्प्स टू प्रिव्हेंट इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. म्हणजे आपली जी आज पर्यावरणाची जी हानी होत आहे तर पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आपण या ठिकाणी सेंद्रिय शेतीचा उपयोग करू शकतो. तर सेंद्रिय शेतीचा उपयोग केला जावा. पर्यावरणाची हानी आहे तर पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी सेंद्रिय शेतीचा वापर केला जावा. ठीक आहे, तर हे झाले त्याचे बेनिफिट्स म्हणजे त्याचे आले फायदे. त्याच्यानंतर बघा की डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे त्याचे तोटे. हे आले बेनिफिट्स म्हणजे फायदे आणि डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे त्याचे आले तोटे. तर बघा की फायदे आणि तोटे. तर त्याच्यामध्ये डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, त्याचा तोटा काय आहे, तर पहिला काय म्हटलं की न्यूट्रिएंट्स आर सो स्लो दॅट अ हग क्वांटिटी ऑफ मॅन्युअर हॅज टू बी आयडियल फॉर डिझायरेबल डोस. तर न्यूट्रिएंट्स आर व्हेरी स्लो. तर त्याच्यामधून जे पोषक तत्व येणार आहेत तर बाहेर येणार आहेत ते फार स्लो असतात, म्हणजे लगेचच होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपण घ्या की आणि त्याच्यासाठी जास्त प्रमाणात त्या मॅन्युअरचा वापर करणं गरजेचं. उदाहरण घ्या की शेणखत असेल तर आपण जर शेणखत आपल्या शेतामध्ये दिलं, जर दिलं तर त्याचा काय वापर लगेचच होत नाही. म्हणजे ते शेणखतापासून लगेचच आपल्याला ते वनस्पतीमध्ये किंवा त्या ठिकाणी न्यूट्रिएंट्स लगेचच उपलब्ध होत नाहीत. तर न्यूट्रिएंट जे आहेत तर ते व्हेरी स्लो आहेत. तर त्या क्रॉपना ते लगेचच पोषक तत्वे उपलब्ध होत नाही, त्याच्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. समजा आपण आणि जास्त प्रमाणात लागतं. समजा शेणखत असेल तर शेणखत आपल्याला कित्येक ट्रॉल्या आपल्या
शेतामध्ये द्यावे लागतात. तर जेवढं देईल शेणखत तेवढं कमी असतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, तर आपला फायदा एवढाच असतो की आपल्या जमिनीचा पोत सुधारतो, आपल्या शेतीचं जास्त प्रमाणात चांगली शेती यूज करण्यासाठी, वापरासाठी चांगली शेती राहते. त्याचा हा एकमेव फायदा असतो. परंतु त्याच्यासाठी फार वेळ लागत असतो. न्यूट्रिएंट्स आर सो स्लो. नंतर सेकंड काय म्हणले की ट्रान्सफर ऑफ सच अ हग क्वांटिटीज टू द साईट ऑफ ॲप्लिकेशन इज नॉट इझी. तर उदाहरण घ्या की शेणखत असेल, तर शेणखत आपल्याला ट्रॅक्टरमध्ये घेऊन ज्या ठिकाणी आपल्या शेतापर्यंत नेऊन वाहन आणलं जातं, तिथंपर्यंत आपल्याला घेऊन जावं लागतं. तर त्याच्यामध्ये काय म्हटलं की ट्रान्सपोर्ट इट इज नॉट इझी. तर ते ट्रान्सफर करावं लागतं. ठीक आहे. तर त्या सगळ्या ठिकाणी आपण शेणखत गोळा करून आपल्या शेतापर्यंत नेऊन पोचवणं, तर हे काय सहजासहजी होणारी प्रक्रिया नाही. इट रिक्वायर लॉट ऑफ टाईम. त्यासाठी खूप वेळ लागत असतो. त्यामुळे ते ट्रान्सपोर्ट करणं हे इझी नाही किंवा सोपं नाही. त्याच्यानंतर बघा की डिफरन्स बिटवीन मॅन्यूर अँड फर्टिलायझर. तर मॅन्यूर्स आणि फर्टिलायझर्स ह्याच्यामध्ये काय फरक आहे याच्या संदर्भात आपण बघणार आहोत. तर फर्टिलायझर्स म्हणजे खतं असतात. ठीक आहे. फर्टिलायझर्समध्ये खतं आणि मॅन्यूर्स म्हणजे सेंद्रिय पदार्थ असतील. तर आपण काय म्हणले बघा की मॅन्यूर्स कशापासून तयार केले जातात, तर शेणखत असेल, शेणापासून तयार केले असतील, किंवा आपल्या शहरामधला जो कूड कचरा असेल तर त्याच्यापासून ते मॅन्यूर्स तयार केले जातात. तर बघा की मॅन्यूर्स आणि फर्टिलायझर्स याच्यामध्ये डिफरन्स काय. तर आता त्याच्या अगोदर आपण बघा की मॅन्यूर्सना मराठीमध्ये काय म्हणलं जाते की त्या ठिकाणी सर्च करून बघा. तर मॅन्यूर्स मिनिंग इन मराठी. बघा, तर मराठीमध्ये मॅन्यूर्सना काय म्हणलं जातं. तर मॅन्यूर्समध्ये सुद्धा खतच, पण जे शेणखतं, तर स्पेशली आपण म्हणा की जमिनीत घातलेली खतं किंवा खत घालणे म्हणजे मॅन्यूर्स. तर जे शेणखतं असतात त्यालाच ॲक्च्युली मॅन्यूर्स असे म्हटलं जातं. तर बघा की दोन्हीमधला डिफरन्स काय, तर दोन्हीमधला फरक काय, डिफरन्स बिटवीन मॅन्यूर अँड फर्टिलायझरमध्ये सुद्धा खतं आणि मॅन्यूरमध्ये सुद्धा खतं, पण दोन्हीमधला काय फरक आहे याच्या संदर्भात आपण बघा. तर मॅन्यूर्स एक नंबर काय, मॅन्यूर्स म्हणजे काय, तर प्लांट ऑर ॲनिमल ओरिजिन. तर ते काय केलं जातं की आपण म्हटलं की प्लांट्स म्हणजे वनस्पतीपासून, किंवा ॲनिमल्स म्हणजे प्राण्यापासून. तर मॅन्यूर्स आहे तर प्लांट्स किंवा ॲनिमल ओरिजिन, वनस्पती किंवा प्राण्यापासून अशा प्रकारचे मॅन्यूर्स तयार केले जातात. आणि फर्टिलायझर बघा, तर फर्टिलायझर काय, केमिकली सिंथेसायझर मटेरियल्स म्हणजे केमिकल्स म्हणजे रसायनांचा वापर केला जातो. तर फर्टिलायझरमध्ये आपण युरिया हा डोळ्यासमोर ठेवायचा आणि मॅन्यूर्समध्ये शेणखत डोळ्यासमोर ठेवायचं. तर फर्टिलायझर्समध्ये युरिया तयार करायसाठी केलं जातं की वेगवेगळे केमिकल्स वापरून, वेगवेगळे रसायने वापरून या ठिकाणी आपण युरिया तयार करतो. आणि मॅन्यूर्स आहे तर ॲनिमल्स किंवा प्लांट ओरिजिन की म्हणजे वनस्पती कुजले जातात, किंवा आपण जे ॲनिमल्स म्हणलो तर ॲनिमल ओरिजिन मॅन्यूर्स आपण म्हणलो. तर ॲनिमल्सचे रक्त, त्याचं ब्लड, त्याचे बोन्स म्हणजे हाडं, तर ह्याच्यापासून या ठिकाणी मॅन्यूर्स तयार केले जातात. आणि फर्टिलायझर काय, तर फर्टिलायझर हे केमिकल्समधून फर्टिलायझर्स तयार केले जातात. सेकंड काय म्हणले की ऑर्गॅनिक मॅन्यूर्समध्ये बघा, तर सेकंड काय, ऑर्गॅनिक इन नेचर. ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय, ऑर्गॅनिक इन नेचर. आणि फर्टिलायझरमध्ये काय म्हणले की इनऑर्गॅनिक इन नेचर. इनऑर्गॅनिक म्हणजे असेंद्रिय, इनऑर्गॅनिक इन नेचर. 3 नंबर काय म्हणले की लेस कॉन्सन्ट्रेटेड न्यूट्रियंट्स. तर काय म्हणले की बघा, शेणखतमध्ये न्यूट्रियंट्स आहे तर न्यूट्रियंट्स हे जास्त प्रमाणात मिळणार नाही. नायट्रोजन,
फॉस्फरस, पोटॅशियम हे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते जास्त प्रमाणात मिळतात, म्हणजे कमी प्रमाणात मिळतात, लेस कॉन्सन्ट्रेटेड न्यूट्रिएंट्स. आणि फर्टिलायझर्स म्हणजे खतं, मोर कॉन्सन्ट्रेटेड न्यूट्रिएंट्स. तर ह्या ठिकाणी न्यूट्रिएंट्स आहेत ते पोषक तत्व आहेत ते जास्त प्रमाणात मिळतात. मोर कॉन्सन्ट्रेटेड न्यूट्रिएंट्स म्हणजे ते आपण युरिया हा डोळ्यासमोर ठेवा. समजा युरिया आहे तर युरियामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जे आहे ते जवळजवळ 47 ते 46% नायट्रोजन असतं युरियामध्ये. आणि इथंच जर आपण शेणखत बघितले किंवा अदर बघितले तर त्याच्यामध्ये 3 ते 5% किंवा 10%च्या आसपास जास्तीत जास्त नायट्रोजन असू शकतं. तर युरियामध्ये 47% नायट्रोजन कुठं आणि इकडं शेणखतामधलं 3 ते 5% नायट्रोजन कुठं. तर या दोन्हीमधला आपण फरक जर येतो बघा, तर त्याच्यामध्ये मॅन्युअल्समध्ये काय म्हटले की लेस कॉन्सन्ट्रेटेड न्यूट्रिएंट्स आणि फर्टिलायझरमध्ये काय म्हटले की मोर कॉन्सन्ट्रेटेड न्यूट्रिएंट्स. त्याच्यानं मॅन्युअल्समध्ये काय म्हटले की न्यूट्रिएंट्स स्लोली अवेलेबल. ते न्यूट्रिएंट्स आहे, समजा शेणखत असेल तर ते शेणखतामधलं जे नायट्रोजन आहे तर ते लगेचच वनस्पतीला मिळत नाही, तर इट इज अवेलेबल व्हेरी स्लोली. तर स्लोमध्ये या ठिकाणी ते न्यूट्रिएंट्स या ठिकाणी अवेलेबल होत असतात. आणि फर्टिलायझरमध्ये काय म्हटलं आहे की मे और मे नॉट बी रेडिली अवेलेबल. ठीक आहे, तर लवकर उपलब्ध होतील किंवा लवकर उपलब्धसुद्धा होणार नाहीत असे फर्टिलायझर्समध्ये. नंतर काय म्हटलं मॅन्युअर्समध्ये 5वा नंबर भाग आहे इम्प्रूव्ह फिजिकल कंडिशन ऑफ अ सॉईल. आणि फर्टिलायझर्समध्ये काय म्हटले की डो नॉट इम्प्रूव्ह द फिजिकल कंडिशन ऑफ अ सॉईल. तर मॅन्युअर्समध्ये काय होतं की मातीची जी फिजिकल कंडिशन आहे किंवा मातीचा जो पोत आहे तो या ठिकाणी सुधारत असतो. ठीक आहे, आणि फर्टिलायझर्समध्ये जो जमिनीचा पोत आहे किंवा मातीचा जो पोत आहे ह्या ठिकाणी सुधारत नसतो किंवा तो बिघडत असतो किंवा खराब होत असतो. तर ह्या दोन्हीमधला हा फरक आहे, मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर्समधलं हे आला फरक. तर बघा आपण ॲडव्हान्टेजेस बघितलेत. आपण मॅन्युअर्समधलं ॲनिमल ओरिजिन मॅन्युअर्स, त्याच्यानंतर बेनिफिट ऑफ ऑर्गॅनिक मॅन्युअर्स, त्याच्यानंतर बेनिफिट्स म्हणजे फायदे आणि डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे तोटे. तर मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर्स या दोन्हीमधला आपण या ठिकाणी फरक, त्याच्या दोन्हीमधला डिफरन्ससुद्धा या ठिकाणी आपण बघितलेला आहे. ऑर्गॅनिक मॅन्युअर्समधला हा जो आहे ते इम्पॉर्टन्स पार्ट आपण या ठिकाणी बघितले आहेत, फरक बघितलेला आहे. आणि दोन्हीमधला जे ॲडव्हान्टेजेस, फायदे आणि तोटे या ठिकाणी आपण आजच्या ह्या लेक्चर्समध्ये बघितलेले आहेत. तर पुढच्या लेक्चर्समध्ये आपण जो महत्त्वाचा पार्ट्स आहे तो आपण पुढच्या लेक्चर्समध्ये आपण बघणार आहोत.